काय हे दाखव काय चाललंय आपल्याकडं. लोणचं 100 आंबा. का आजच्या हेड्यामध्ये तुम्ही बघितलं असेल ना की आंबा नाही गेलतो, पण तिकडं ही काढून आणलाय, उतरून आणलाय आंबा, उतरून आणलाय झाडावर चढून मी काढून आणलाय आंबा. ही काय करायचं, लागतंय सगळंच, उन्हाळी पावसाळी वर्षभर पाहुण्या रावळ्यांना म्हणतात ना लोणचं आहे का, मग आपण म्हणायचं नाही. मग आमच्या दरवर्षी असतं भावा बहिणींना लोणचं बरं का, दरवर्षी. आणि पाहुण्या रावळ्यांना सुद्धा आम्ही वानवळा देतो, म्हणजे ते सगळीच देतात. तुम्ही म्हणसान की आता तूच द्यायला लागली बाई जगाच्या आखरीत, असं काय नाही भावा बहिणींनो, सगळीच देतो. तर चाललंय आपलं आंबा फोडणं. तुम्हाला तर माहिती आहे आपल्यात गडी माणूस नाही, वडील आहेत, वडिलाला काही जमत नाही. कुठं हात फीत घेतला बुवाटावर ही हाणून केवढ्यात पडायचं आंब्याचं लोणचं. मग त्यांनी काय केलं, सकाळी फोडणार होतो, पण विषय काय झाला, लाकूड नव्हतं तिकडं मंदिराकडे. ही देवळाचं लाकूड पडलेलं, ते आणलं उचलून वडिलांनी. मग त्याला धुतलं, धुवून वाळाय ठेवलं सकाळी. आणि डेरा बघू शकताय तुम्ही, हो का, दाखवते डेरा बघा तुम्ही लोणच्याचा. आपल्या दरवर्षी असतो डेरा, त्या डेऱ्यात असतं लोणचं. 200 आंब्याचा मस्त बसल. पण विषय काय झाला की आंबा तर एवढं महाग दुनव्याचं. उदार आंबा आणलाय म्या, उदार आंबा आणलाय. आणि ही लोणचं जायचंय पुण्याला, पुण्याला जायचं लोणचं हे. आणि माझ्या भावा बहिणीने कुणी मागितलं तर त्यांना मी देणार, पण तसं मला घरी येऊन देणं व्हायचं नाही हो भावा बहिणींना. मग तुम्हीच या न्यायला बरं का लोणचं. हे आता याच्यातला हे असलं काढायचं, तुम्हाला दाखवते, असलं काढायचं. परत लय लुसपूस आहे का, असलं काढायचं, नाही निघलं तर सुईनं काढायचं आणि याला पुसायचं. एक ऊन म्हणजे थोडं ऊन द्यायचं, थोडं सुकवायचं, आणि मग ते ही मीठ आणि हळद, मिठात आणि हळदीत टाकायचं मग डेरात. आणि मग त्याला रोज सकाळ आंघोळ केली की हलवायचा, गदा 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 गदा. अगं बाया फुटकी, एक एक आंबा एवढंही आहे की फुटत नाही. आता म्हणलं उन्हाच्या भरात कशाला फोडायचा आहे, 3-4 वाजता फोडू म्हणलं. पाण्यात आणल्या, काल आणला आंबा आणि भिजाय टाकला, ठीक आहे, याच्यात भिजाय टाकला, याच्यात सगळं निघलं घाण घुण. धुवून आंबा घेतला असं नाही, आपण झाडाचं तोडला की त्याला भिजाय टाकावा लागतो 1 दिवस, म्हणजे ते आंबा फुगतो. आंबा तुम्ही म्हणता लईच बारका आंबा आहे, तर काय करावं, यंदा आंब नाहीत, काय नाहीत झाडांना, माणसांना. दरवर्षी माणसं आंबा खात्यात, यंदा फळ लागलं नाही एवढं झाडांना. काय माहिती वाऱ्या कावदाने किती नुकसानी हाय. पाऊस काय पडना आमच्या इकडं. त्या दिवशी म्हणजे तेव्हाच पडलेला, त्याच्यावर पाऊस नाही ना काय नाही बघा. झोपीतनं उठली, म्हणलं चला आता आंबा फोडावा. मग आलो आंबा फोडायला. आणि आमच्या वाल्याला तर 1 नंबर आंबा येतात फोडाय, पण आता जमत नाहीत. पहिलं सगळं अख्खं गाव बोलवायचं. आमचं वडील काय करायचं, कोयता आणि लाकूड घेऊनच हिंडायचं. 20 रुपये द्यायची गुल, आणि घरचा आंबा म्या फोडायचं. म्हणजे पहिलं त्यांनी फोडलेलंच आहे तर म्हणा, आता एक होत नाही वयाच्या मानाने, म्हणून आपण जास्त जबरदस्ती करून फायदा नाही, आहे की नाही, सांगा बरं. म्हणलं चला फोडताना दाखवावा, आणताना दाखवलेलं, भिजाय टाकताना दाखवलेलं तुम्हाला. म्हणलं आता, आणि एवढ्याला लिंबाच म्हणते बाया, तोंडात गेलं उडून.
एवढालं बस का, म्हणजे लय पण बारकं नाही बरं वाटत आहे का नाही. एवढूला म्हणले तर नाही व्यवस्थित वाटत. आणि लेकरा बाळांना ठीक आहे एखादा. मग मी एवढ्याला केलं तर बघा, एवढं मोठं एकाच फोडीत आऊट. आणि ही लय लांब लांब जायचंय आता लोणचं. मग आमच्या दरवर्षी असतं बाय, जे खायचं असतं का नाही त्या माणसाने खावा. आणि माझ्या भावा बहिणींना सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा मी यंदा जास्त आणलाय, कारण मी दरवर्षी आंबा 25 आंब्याचाच घालते, पण यंदा 100 आंब्याचा. का तर माझ्या भावा बहिणींना आवडन म्हणून मी जास्त घालणार आहे. कोण आपल्याला भेटायला आलं तर त्यांना द्यायला थोडा थोडा. गावाकडं असलं लय असतंय बघा लोणचं, वर्षाचं लोणचं. आणि लोणच्याची रेसिपी पण मी तुम्हाला दाखवणार. आता मस्त आपल्या आईच्या चॅनल खोलवायचा होता मला, पण वेळ नाही, कामाला पळायला लागलो. आता कामाला कुठं माणसानं ते नाही दाखवणार, कारण लोक लय खच्चीकरण करतात. त्यामुळं आपण त्या विषयावर बोलायचं पण नाही आणि दाखवायचं पण नाही. आज नव्हती गेली, पण आता जायचं 1 तारखेपासून का 20 तारखेपासून बोलवलंय, मग जायचं का आम्हाला. मग काय तर अवघड आहे. उन्हाने सुद्धा आंबा का असं झालं तर. आणि हे आंबा भारी तुम्ही म्हणसान पिकलाय का, पिकला नाही आंबा. हे त्याला कलर आलाय, हे बघू शकता. कलरच याचा असा आहे. आणि एका जागेवर आंबा आणतो बरं का आम्ही, 10 जागेवर आणत नाही मी आंबा. आता याला लय लुसणं मस्त 5-6 वाजतेला. आता याला निर्मळ करायला धुवून घेतलं, मग आता पुसून घेतलं. आता फोडणं चालू आहे. आता फोडून झालं की राडा बघा किती निघतो, मी तुम्हाला दाखवतेच बघा. निर्मळ केलेलं, वाळवण्यापासनं घातल्यापासनं. आता याला हळकुंड आणावं म्हणती आणि भिजून हळद करावं म्हणती त्याची, पण आपल्याच्या जातं नाही. गाणं म्हणून दळायला लग्नात ही जाती असते ती. आता मस्त आमच्या आजीचं होतं पोळीचं, पण कोणी नेलं कोणी नाही का नाही. त्यामुळं जाऊ द्या, ते गेलं ते गेलं. मी माझ्या आजीला बघितलं नाही, आजोबाला बघितलं नाही, आईच्या बघितलं, वडिलाच्या नाही बघितलं. त्यांनी मला बघितलंय तेव्हा लय लहान होती मी, लय लहान होतं जीव. लहानपणच खरं लय भारी बरं का. 1 नंबर, काम नको, टेन्शन नको. आता लय अवघड आहे. आणि लेकरं झाल्या तर मग तर लय अवघड. आताच्या बाया पार्लरमध्ये जाते त्या, काय न करून येते त्या. आम्हाला कुठलं पार्लर आणि कुठलं काय, उठायचं सुटायचं हेच घरचं काम धंदा. तर चला, हेडेव आवडला असला आणि तुमच्याकडं कसं करतात ते कमेंटमध्ये सांगा. आणि याच्यात काय टाकायला पाहिजे ना, आम्ही जिरी नाही सॉरी मोहरी, काळं राळ एवढंच आबडदोबड भाजायचं, थोडंसं कुटायचं आणि मग टाकायचं. आणि तेल नंतर टाकायचं जेव्हा पाणी आटल तेव्हा. आणि तुमच्याकडे कसं बनवते ते मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये. तर चला, तोपर्यंत बाय. किती मिनिटं